नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्टडी टाउन या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्यातली पहिली जात म्हणजेच नाम. तर आज आपण नाम म्हणजे काय ते समजून घेऊया. नाम म्हणजे कोणत्याही दृश्य, अदृश्य, सजीव, निर्जीव वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलं, मुली, फुलं, फळे, पक्षी, नद्या, प्राणी, वस्तू, देश, ऋतू, काल्पनिक नावे, गुण, धान्य, गृह, तारे, नक्षत्र इत्यादींच्या नावाला नाम असे म्हणतात. मराठी भाषेत नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. 1. सामान्य नाम, 2. विशेष नाम, 3. भाववाचक नाम. नामाचा पहिला प्रकार सामान्य नाम. एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ घर, मुलगा, शाळा इत्यादी. सामान्य नामाचे एकूण 2 प्रकार पडतात. 1. पदार्थवाचक नाम, 2. समूहवाचक नाम. सामान्य नामाचा पहिला प्रकार पदार्थवाचक नाम. जे घटक लिटर, मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजले जातात किंवा संख्येत मोजले जात नाहीत, त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, सोने, चांदी, पीठ, प्लास्टिक, पाणी, तेल इत्यादी. सामान्य नामाचा दुसरा प्रकार समूहवाचक नाम. समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ जोडी, संघ, गट, कुटुंब, वर्ग, ढिगारा इत्यादी. नामाचा दुसरा प्रकार विशेष नाम. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एकाच विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध होतो, त्याला विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम हे नेहमी व्यक्तिवाचक असते. उदाहरणार्थ राम, भीम, गंगा, हिमालय, मुंबई इत्यादी. नामाचा तिसरा प्रकार भाववाचक नाम. ज्या नामातून एखादी व्यक्ती किंवा प्राणी अथवा गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नाम हे मनातील भाव सांगण्याचे काम करतात. उदाहरणार्थ वाईट, भला, उत्तम, अप्रतिम, चांगुलपणा, धैर्य इत्यादी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.